आपल्याबरोबर आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जे आहेत। सुधीरजी, आपण पाहिला असेल तर आता निरीक्षक हे नेमले आहेत, यापुढची प्रक्रिया कशी पार पडेल? निरीक्षक येतात, बैठक आयोजित केली जाते। साधारणतः विधान भवनात बैठक होण्याची शक्यता आहे। त्या बैठकीमध्ये पर्यवेक्षक आपली भूमिका मांडतात आणि नंतर सूचक अनुमोदक नाव देतात आणि नाव दिल्यानंतर मग जो आनंद उत्सव आहे, एकमेकाचं अभिनंदन शुभकामना या देऊन मग आपल्याकडे प्रदूषण नसल्याने फटाके फोडण्याची अनुमती आहे। फटाके फोडून आनंद उत्सव आणि जनतेला विश्वास दिला जातो आणि मग 5 तारखेला 5 वाजता शपथविधी होतो। सुधीरजी, आपण पाहिलं असेल तर याआधी आपण अर्थ खातं सांभाळलं आहे, तर आपलं एक वक्तव्य आहे की 2100 रुपये लाडक्या बहिणीला भाऊबीजेपासून आपण कॅबिनेटमध्ये ते प्रस्ताव मांडून सुरुवात करू। तर हे म्हणजे कधीच म्हटलं नाही, एक तेच सांगितलं। माझा प्रश्न विचारला कधी सुरू होईल, मी सांगितलं कॅबिनेटमध्ये ठरेल, बजेटमध्ये त्याचे पैसे दिले जाईल आणि मग आणि ते भाऊबीज तर दूर झाली, म्हणजे रक्षाबंधनाला सुरू झाली त्या दिवशी करायचं की 1 एप्रिलपासून करायचं हे कॅबिनेटमध्ये ठरवायचं आहे। हे मी मांडलं, पण आपल्याला काहीतरी तिखट मीठ पाहिजे चॅनलवाल्यांना, त्यांनी आपलं तिखट मीठ गाऊन आपल्या मनाने मग चालवणं, मग विरोधकाच्या प्रतिक्रिया घेणं, त्याशिवाय आपलं इथं चालत नाही ना, चॅनल नाही चालत। सुधीरजी, आपण पाहिलं असेल तर गृहमंत्रीवरून काही वाद आहे का महायुतीमध्ये, असं विरोधक पण सांगतायत आणि आपल्या ह्याच्यातून पण काही काही गोष्टी समोर येतात की एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांना गृह खातं मिळत नाही, त्यामुळे उघडा डोळे बघा नीट आहे ना, तसं उघडा कान ऐका नीट। काही नाही, असं कुठेही काही नाही। या तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगतोय, हे सर्व कपोकल्पित कहाण्या केल्या जात आहे। ह्या कपोकल्पित कहाण्या आहे। एकनाथजींना जर तुम्ही ओळखत नसाल तर मी तर जाऊन ओळखतो, काही नाराज व्हायचं कारण नाही। इच्छा व्यक्त करणं गुन्हा कसा असू शकतो? तुमच्याही चॅनलमध्ये एखादा व्यक्ती मग सब एडिटर करा म्हणून इच्छा व्यक्त करतो, म्हणजे तो काय तुमच्या संस्थेच्या बाहेर जायचं का? इच्छा व्यक्त करणं त्याचं काम आहे। सुधीरजी, एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा कधी घोषित होईल? प्रश्न 5 तारखेला 5 वाजता तुम्ही टीव्ही चॅनलवर दाखवणार की मुख्यमंत्री कोण होणार, तेच दाखवा। आपण पाहिलं असेल तर 5 तारखेलाच 5 वाजता मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जनतेसमोर येईल, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय। कॅमेरामन विजय देसाई सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।